नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं? आजीची तब्येत खूप बिघडली असते. तिन्ही सुना त्यांच्या रूममध्ये असतात. त्या आजींना काही खाऊन घ्या असं बोलत असतात. पण आजी बोलतात, मी लीलाशी बोलत नाही तोपर्यंत काही खाणार नाही. तर दुर्गा बोलते, तुम्हाला का भेटायचं आहे लीलाला? आत्ताच भेटून आली ना तुम्ही तिथून, मग आता का भेटायचं आहे? तर आजी बोलतात, मला लीलाची माफी मागायची आहे. तर दुर्गा बोलते, माफी का बरं? आजी बोलतात, आपण तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. तिला काही नाही बोललो आपण, ते पण त्या बिचारीला. हे ऐकून तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल, म्हणून मला तिची माफी मागायची आहे. तर तिन्ही सुना बोलतात, आजी तुम्हाला माहीत आहे की ती या घरात आली तर नको ते घडतं. मग आजी कुणाचं काही ऐकत नाही. मी काही खाणार नाही, तुम्ही तुम्ही जा बरं इथनं, असं आजी बोलतात. तर तिन्ही सुना बाहेर निघून जातात. तर इकडे एजे लीलाला रिक्वेस्ट करत असतो, घरी चल घरी चल म्हणून, आईला तुझी गरज आहे. हे ऐकून लीलाला पण वाईट वाटतं. पण लीला बोलते, मी नाही येणार तुमच्यासोबत आणि तुम्ही निघून जा. तर लीला बाहेर निघून जाते. तर एजे लीलाच्या मागे धावत जातो. इकडे कालिंदी लीलाला शोधू शोधू त्रासली असते. मग ती देवाला हात जोडते आणि घरी निघून जाते. तर एजे मंदिराबाहेर येतो. लीलाचा हात पकडतो. लीला त्याच्यावर ओरडते, माझा हात सोडा. तर मागून एक हवालदार येतो आणि बोलतो, हे काय चाललं आहे तुमचं? आणि एजेला बोलतो, काय करतो रे तू? मुलीची छेड काढतो. तर एजे मागे वळून बघतो. तर एजेला पाहून हवालदार बोलतो, साहेब तुम्ही काय करता इथे? तर लीला त्या हवालदाराला बोलते, हा माणूस माझा हात पकडतो आहे आणि तुम्ही त्याला साहेब बोलता आहे. असं बोलून लीला ऑटोमध्ये बसून निघून जाते. तर एजेला वाटते की लीला काही येणार नाही, म्हणून एजे नाराज होऊन निघून जातो. तर तिथे एजे घरी गेल्यानंतर लीला ऑलरेडी तिथे पोचली असते. लीलाला पाहून एजे तिला थँक्यू बोलते. तर लीला बोलते, मी इथे आजीसाठी आली आहे. मला वाटलं म्हणून मी आली आहे, तुमच्या बोलण्यावरून नाही आली. तर एजे बोलतो, मग तू माझ्या गाडीतच का नाही आली? तर लीला बोलते, मी माझ्या मर्जीची मालिक आहे. मी माझी माझी येते, माझी माझी जाते. असं बोलून लीला आत निघून जाते आणि आजीला बोलते, आजी मी आली आहे. लीलाचा आवाज ऐकून आजी डोळे उघडते. मग लीला आजीची मस्करी करते. तर दुर्गा बोलते, त्या तुझ्या एवढ्या आहे का त्यांची मस्करी करते तू? तर लीला बोलते, मी फक्त गंमत केली. हे ऐकून आजीच्या चेहऱ्यावर हसू येतं. मग आजी लीलाच्या हाताने ज्यूस वगैरे जेवण करते. मग आजी लीलाला बोलते, तू मला बरं वाटलं म्हणून आली. बरं झालं तू आली एवढ्यात. तेवढ्यात तिथे एजे येतो. मग आजी लीलाकडून एक वचन घेते. तर लीला बोलते, बोला काय करू तुमच्यासाठी? तर आजी एजेला पण बोलते, मला एक वचन दे. तर एजे बोलतो, आई तुझ्यासाठी मी काही करू शकतो, तू बोल फक्त. आजी लीलाचा हात पकडते आणि एजेचा हात पकडते, एकमेकाच्या हातात देते आणि बोलते, तुम्ही दोघं लग्न करा, ही माझी शेवटची इच्छा आहे. हे ऐकून लीला आणि एजे एकमेकाकडे बघतच राहतात. इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद. मला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.